वर्षांचं अत्यंत गाजलेलं असं पारंपरिक द्वंद्व, गुरु शिष्याचं अतिशय अनोखं असं नातं. रसिका हो, मुळात या नाटकाची कलाकृतीच इतकी भव्य आहे, तर मग प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावरती जेव्हा नाटक जाईल तेव्हा ते किती भव्य होईल याची तुम्ही कल्पना नक्कीच करू शकता. आणि अशाच अतिशय भव्य लार्जर दॅन लाईफ अशा स्वरूपामध्ये कट्यार काळजात घुसली हे नाटक चित्रपटाच्या रूपात आपल्याला भेटायला येण्यासाठी सज्ज झालेले. मी मगाशीच उल्लेख केला की कट्यार काळजात घुसली हे मराठी प्रेक्षकांच्या अतिशय जवळ असलेलं, अतिशय जिव्हाळ्याचं असं नाटक आहे. त्यामुळे या मराठी नाटकाला एका चित्रपटामध्ये रूपांतरित करणं ही मुळीच सोपी गोष्ट नाहीये. किंबहुना मी तर असं म्हणेन की हे एक अतिशय धाडसाचं कामच आहे. शिवाय रंगभूमीच्या चार भिंती गळून पडल्या की मोकळ्या अवकाशामध्ये त्याच कलाकृतीला चित्रपटामध्ये कन्व्हर्ट करणं किंवा रिवाईव्ह करणं हे खूपच आव्हानात्मक आहे. आणि त्यातून एखाद्या दिग्दर्शकाने जर पदार्पणासाठी अशी कलाकृती निवडली तर ते आणखीनच आव्हानात्मक होतं. पण हे आव्हान तितक्याच सक्षमपणे पेललेलं आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक अभिनेता म्हणून आधीच अतिशय मानाचं स्थान असलेल्या आपल्या लाडक्या अभिनेत्याने अर्थात सुबोध भावे यांनी जोरदार टाळ्या एकदा सुबोध भावे यांच्यासाठी. खरं तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं पदार्पण आहे आणि मला खात्री आहे की हा पदार्पणाचा अनुभव त्यांच्यासाठी खूपच अनोखा असा असणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं असेल, मला तर नक्कीच जाणून घ्यायचंय. त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवून या मंचावरती आमंत्रित करूया दिग्दर्शक सुबोध भावे यांना. सुबोधजी, खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम. आणि त्याचबरोबर मुळात या पहिल्या दिग्दर्शनाचा अनुभव कसा सुरू झाला, त्याची संकल्पना कशी झाली आणि पुढचा प्रवास कसा झाला हे सगळं ऐकायचंय. सो मी आता सगळी सूत्र तुमच्याकडे देते. थँक्यू सो मच पूर्वी. सर्वप्रथम कट्यारच्या संपूर्ण संघाच्या वतीने तुम्हा उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कुठल्याही कट्यारविषयी बोलताना हे नाटक ज्यांनी लिहिलं पुरुषोत्तम दारव्हेकर, त्या काळात हे नाटक त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं. या नाटकाची निर्मिती केली होती प्रभाकर पंत पणशीकर यांनी. या नाटकाला संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेक यांनी. आणि या नाटकातली अजरामर झालेली भूमिका म्हणजेच खान साहेबांची भूमिका ती ज्यांनी केली ते डॉक्टर पंडित वसंतराव देशपांडे. या सगळ्यांना मी आधी अभिवादन करतो. गेली 50 वर्ष सातत्याने कट्यार काळजात घुसली या नाटकाचे विविध ठिकाणी प्रयोग करणाऱ्या सर्व कलाकारांना वंदन करतो. आजच्या दिवशी दिग्दर्शक म्हणून माझं नाव लागलं याला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम सुनील फडतरे आणि SL विजनचे केणी सर, साने सर आणि त्यांचे सर्व सहकारी की ज्यांनी एक दिग्दर्शक म्हणून माझ्या या पहिल्या पदार्पणावरती विश्वास टाकला आणि भक्कमपणे माझ्या बाजूला, माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून ही कलाकृती आज तुमच्यासमोर येते. त्याचबरोबरीने माझ्या या सिनेमाशी संबंधित माझे सर्व तंत्रज्ञ, सर्व कलाकार आज त्यातले इथे काही उपस्थित आहेत. माझे लेखक, पहिल्यांदाच मराठीसाठी लिहिणारे प्रकाश कपाडिया, माझे सिनेमॅटोग्राफर की ज्यांनी पडद्यावरती तुम्ही जे काही बघणार आहात हे त्यांच्या कल्पक नजरेतनं तुमच्यासमोर होणार आहे ते सुधीर पलसाने. इतका मोठा काळ उभं करण्याचं कसब ज्यांच्याकडनं झालं ते आर्ट डिरेक्टर संतोष फुटाणे. या सिनेमाचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे, पौर्णिमा ओक. सिनेमाची लांबी रुंदी ज्यांच्या हातात आहे ते आमचे एडिटर आशू आणि अपूर्वा. या सिनेमासाठी अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कदाचित पहिल्यांदा घडते माझ्यासाठी, ती खूप महत्त्वाची आहे. ह्याचं कारण असं आहे की पंडित जितेंद्र अभिषेकी यांना मी कधी भेटलो नाही, पण ज्यांच्या संगीतातनं मी अनेक गोष्टी एक कलाकार, एक अभिनेता म्हणून शिकलो, अजूनही शिकतोय आणि मनोमन मी त्यांना गुरु मानलाय. त्या पंडित जितेंद्र अभिषेकींचं नाव
कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा सिनेमाचे संगीत दिग्दर्शक म्हणून लागणार आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबरीने शंकर एहसान लॉय यांचंही मराठीत पदार्पण आणि जितेंद्र अभिषेकींच्या बरोबरीने त्यांचंही नाव, त्यामुळे त्यांचंही मी आभार मानतो. चित्रपटातली अनेक दृश्य दिग्दर्शकाच्या डोक्यात असतात, पण जी पडद्यावर उतरवण्यासाठी तितकाच खंबीर एक तंत्रज्ञ लागतो, जो आमचा प्रसाद सुतार VFX, त्याची संपूर्ण टीम या चित्रपटात होती. या चित्रपटाची निर्मिती व्यवस्था सांभाळणं हेही तितकंच मोठं काम आहे, कारण तुम्ही बघाल याच्यातले काही शॉट्स हे सगळं मॅनेज करणं, त्याच्यासाठी आमचा रत्नकांत जगताप, आकाश, स्नेहा, निशांत ही सगळी टीम, आनंद, मिलिंद ही सगळी टीम. या चित्रपटात नृत्य नाही आहेत, पण तरीसुद्धा जी काही तुम्ही नृत्य बघाल ती शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत, आणि त्यासाठी आमची दीपालीताई विचारे आणि शर्वरी जमिनीस त्यांचेही आभार. या चित्रपटात अनेक गाणी आहेत, काही छंद आहेत, आणि ही सर्व लिहिणारी माझी सर्व गीतकार मंडळी. पहिल्यांदा अर्थातच पुरुषोत्तम दारव्हेकर, त्याच्यानंतर प्रकाश कपाडिया, मंदार चोळकर, मंगेश कांगणे, समीर सामंत, आणि भारतीय पारंपरिक अनेक गाण्यांचा याच्यात वापर केलेला आहे. आणि कोण राहिलंय? या संपूर्ण सिनेमाचं साऊंड डिझायनिंग हाही एक वेगळा अनुभव होता. अनमोल भावे, त्याचाही मी आभार व्यक्त करतो. संगीतमय चित्रपट असल्यामुळे संगीताबरोबरच त्याचं पार्श्वसंगीत हाही एक महत्त्वाचा घटक आहे. संतोष मुळेकरचेही मी आभार व्यक्त करतो. आणि आता तुम्ही शंकरजींना बघताय किंवा अजून येणाऱ्या वेगवेगळ्या कलाकारांना या सिनेमातल्या बघाल, तर ज्यांच्या हातात जादू आहे असे आमचे जादूगर मेकअपमन विक्रम गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचेही आभार मानतो. आणि फायनली माझ्या दिग्दर्शनाच्या टीमकडे येतो, कारण दिग्दर्शक नसून सुद्धा ज्यांच्याकडे पूर्वी मी, ज्यांच्या हाताखाली मी अभिनेता म्हणून काम केलं, ते माझे सगळे दिग्दर्शक मित्र या सिनेमासाठी माझ्याबरोबर काम करायला तयार झाले. याच्यापेक्षा सुखद अनुभव दुसरा कुठलाही नाही. माझा असोसिएट डिरेक्टर आणि खूप जवळचा मित्र वैभव चिंचाळकर, स्वप्नील वारके, निशांत, मंदार, पौर्णिमा, या सगळ्यांचे मी आभार मानतो, कारण या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजेच कट्यार काळजात घुसली हा चित्रपट आहे. आता मी या चित्रपटाकडे कसा वळलो? मी काही गायक नाही, क्लासिकल म्युझिकचं बॅकग्राऊंड काही माझ्या घरात नाही, पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यात माझे दोन मित्र आले की ज्यांनी माझं काम खऱ्या अर्थाने बदलला. एक पंडित जितेंद्र अभिषेकींचे सुपुत्र, माझा मित्र ज्याला मी माझा भाऊ समजतो, तो शौनक अभिषेकी, आणि राहुल देशपांडे. या माझ्या दोन मित्रांनी माझा कान असा आणून क्लासिकल संगीतात बुडवला, आणि तो आजतागायत गेली 6 वर्ष मी फक्त शास्त्रीय संगीत ऐकतोय. त्या शास्त्रीय संगीताच्या मोठ्या महासागरात त्यांनी मला बुडायला शिकवलं, डुंबायला शिकवलं, आणि त्याच्यातनं आनंद घ्यायला शिकवलं. हे सगळं चालू असतानाच संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी तू घेशील का, असं राहुल देशपांडेंनी मला विचारलं. आयुष्यात पहिल्यांदा संगीत नाटकाशी माझा संबंध आला. ते नाटक मी दिग्दर्शन केलं. त्या नाटकानंतरच पुढे बालगंधर्व करावं ही संकल्पना डोक्यात आली. पण ते नाटक चालू असताना कुठेतरी असं वाटत होतं की इतका सुंदर विषय आहे पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीतनं उतरलेला, पण नाटकामुळे काही मर्यादा आल्यामुळे हा विषय तिथेच अडकून आहे. 50-60 वर्ष रसिकांनी त्याच्यावर अलोट प्रेम केलं, त्या नाटकावरती अजूनही करतायत. पण तरीसुद्धा असं वाटलं की ह्या विषयाची ताकद ही सिनेमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू. आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड विचार चालू होता की या नाटकावर कधीतरी आयुष्यात सिनेमा करता यायला पाहिजे. त्याचबरोबरीने शास्त्रीय संगीतात गेले 6 वर्ष मी सतत ऐकून जो आनंद मला शास्त्रीय संगीतातनं, भारतीय शास्त्रीय संगीतातनं मिळाला, तो आनंद प्रेक्षकांपर्यंत पोचावा असंही कुठेतरी वाटत होतं. आणि कट्यार काळजात घुसली आणि भारतीय संगीत या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग न होणार आहेत किंवा विलग्न होणार आहेत. तर या दोन्ही गोष्टी जुळून आल्यामुळे आणि माझे दोन्ही निर्माते खंबीरपणे पाठीमागे उभे राहिल्यामुळे या चित्रपटाचा प्रवास सुकर झाला, आणि आता तो शेवटच्या टप्प्यात आहे. या येत्या दिवाळीला 13 नोव्हेंबरला भाऊबीजेला तुमच्या समोर हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतीय शास्त्रीय संगीत किंवा कट्यार काळजात घुसली त्यातल्या व्यक्तिरेखा यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नक्कीच नाही आहे.
पण संगीत कट्यार काळजात घुसलीचं पडद्यावरचं रूपांतर म्हणजे कट्यार काळजात घुसली चित्रपट नाही आहे. संगीत कट्यार काळजात घुसली नाटक हे एक स्वतंत्र आख्यान आहे आणि कट्यार काळजात घुसली चित्रपट हे एक वेगळं आख्यान आहे. हे रूपांतर नसून त्याच्यावरती आधारित असा हा चित्रपट आहे. त्या नाटकाचा गाभा आपण घेतलाय आणि चित्रपटासाठी जे जे काही बदल करावे लागतील ते सर्व बदल करत हा चित्रपट घडवलाय. त्याची शुद्धता, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा सात्विकपणा, त्याचा निरागसपणा त्या नाटकाचा, त्या कथेचा हा तसाच राहील याची खबरदारी आपण घेतली. हा जरी मराठी नाटकावरती चित्रपट असला तरी सुद्धा आम्ही याला खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपट असं म्हणतो, कारण तो भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट आहे. त्यामुळे मराठी हे केवळ एक माध्यम आहे हा चित्रपट निर्मिती करण्याचं, पण खऱ्या अर्थाने तो भारतीय चित्रपट आहे. याच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखा जितक्या सजीव तुम्हाला नाटकात वाटल्या होत्या तितक्याच सजीव तुम्हाला चित्रपटातही वाटतील. आणि हा पूर्ण दिग्दर्शनाचा प्रवास आहे हा खरं तर गेले 3.5 वर्ष 2012 साली मार्चमध्ये या चित्रपटाची सुरुवात झाली आणि बरोबर 3.5 वर्षानंतर नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट तुमच्यासमोर येईल. तेव्हा हा 3.5 वर्षाचा पट छोट्याशा मुलाखतीतनं मांडणं खूप अवघड आहे. पण या पूर्ण प्रोसेसमध्ये जो काही आनंद या चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये काम करताना मला मिळाला तो आजन्म पुरेल इतका मोठा आहे. आणि या निमित्ताने एक मराठीतली अतिशय उत्तम अशी कलाकृती रुपेरी पडद्यावर आणण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना लाभलं, यासाठी आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोत. एका कलावंताचा जो तुमच्या आमच्या खूपच परिचयाचा आहे संगीताच्या माध्यमातून, एक संगीतकार म्हणून, एक गायक म्हणून, त्याचं रुपेरी पडद्यावरती एक अभिनेता म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण होते. आणि पंडित भानुशंकर यांच्या भूमिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके गायक शंकर महादेवन हे रुपेरी पडद्यावरती झळकणार आहेत. तेव्हा आता जोरदार टाळ्या वाजवून मी शंकरजींना मंचावरती आमंत्रित करते. प्लीज लेट्स हॅव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर शंकरजी. शंकरजी, आपलं खूप खूप स्वागत. आणि खरं तर आम्ही जे काही पाहिलं पडद्यावरती ते खूप बोलकं आहे आणि थक्क करून सोडणार आहे. पण मला मनापासून तुमच्याशी संवाद साधायचा आहे या सगळ्या प्रवासाबद्दल. आणि पहिला प्रश्न असा मनात येतो की तुमच्या गाण्यावरती, तुमच्या संगीतावरती, तुमच्या आवाजावरती अगदी प्रत्यक्ष मिस्टर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान असं सगळे लोक त्या गाण्यांच्या तालावरती आतापर्यंत नाचलेले आहेत. पण असंच आपल्याला दिग्दर्शकाच्या तालावरती अभिनेता म्हणून नाचावं लागेल असं तुम्हाला कधीतरी वाटलं होतं का? सर्वप्रथम यांना विचारू, कसं वाटलं तुम्हाला? प्रोमो आवडलं का? इनको अच्छा लगा तो सबको अच्छा लगेगा. नाही, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की असं एक वेळ येणार की मी आम्ही अनेक म्युझिक लॉन्चेसला जातो, म्युझिक लॉन्चेस करतो, आमचं म्युझिक आहे, दुसऱ्यांचं म्युझिक आहे, चीफ गेस्ट म्हणून जातो. पण एक ॲक्टर म्हणून असं स्टेजवर येणार मी कधी विचार पण नाही केला होता. बट there are many people responsible for why I am here today. And सबसे पहले तो I'd like to thank my dear friend. असं आपण एक करियर म्हणून एक अपना जो प्रोफेशन है उसमें कभी कभी हम लोग मिल लेते हैं किसी को और काम शुरू करते हैं थिंकिंग दैट चलो इनके साथ काम करते हैं. बट इवेंचुअली व्हाट हैपेंस इज असं काम करताना एक जवळचा एक फ्रेंडशिप डेव्हलप होतो. सो आय एम मोस्ट हॅपी अबाउट दिस प्रोजेक्ट दॅट इन द कोर्स ऑफ ॲक्टिंग इन दिस फिल्म मला एक चांगला मित्र भेटला आणि तो आहे सुबोध भावे. सो थँक्यू फॉर दॅट. आणि माझ्या आतमधला जो पोटेन्शियल आहे, सी व्हेन यू सी एन आर्टिस्ट यू हॅव टू the artist himself doesn't know what is his potential, and that is what Subodh Bhave did. He brought out the potential he made me realize that I could act. He made me realize that I can be comfortable in front of the camera. I have done many videos, music videos, played Shankar Mahadevan as a singer.
खूप वेळा मी केलंय. पण मी प्लेइंग सम अदर कॅरेक्टर आणि तो कॅरेक्टरमध्ये शिरून म्हणजे घुसून वो कैरेक्टर को निभाना, that is a different thing altogether. So that Subodh Bhave helped me, so I thank Subodh Bhave. And of course, the person who had trust in me, my acting, this whole project, we'd like to thank Mr. Fadtare. Zordar taali bajaye Fadtare ji. And this wonderful team of SL Vision and Z, whom we met, Kini sir, Sane sir, they're all such wonderful people to work with. So by the end of the project, ऐसा लग रहा है कि it's one family. It was an experience which I'm going to remember for the rest of my life. तुम्हाला असं माझं acting आवडणार की नाही मला माहिती नाही, पण हे experience जे आहे, it's going to be a lifetime, life-changing experience for me. So I'd like to thank all these people for that. नक्की शंकरजी, खरं तर सुबोधजींनीच मला असं सांगितलं होतं, मी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने, तेव्हा ते म्हणाले की सच्चा गायक जसा गाण्याचा सूर सहज पकडतो तसं शंकरजींनी कॅरेक्टरचा सूर अगदी सहज पकडला होता. मला वाटतं हे विधान खूप बोलकं आहे आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आपला अभिनय कसा झालेला असणार आहे. पूर्वी मला काय माहिती नाही, त्यालाच विचारा. कॅप्टनने सांगितले सर. कारण आफ्टर एवरी शॉट आई वाज आस्किंग, अरे बाबा ये ठीक है क्या, मैंने जिंदगी में कभी किया नहीं, ये ठीक है. अरे सर ठीक है सर, डोंट वरी. मग तो मैं एक और वन मोर मैं देता हूँ. नहीं बराबर ही है, ओके है एवरीथिंग. सो इट इज द होल एनकरेजमेंट ऑफ द टीम दैट आई गॉट. डेफिनेटली. एंड ही इज जस्ट फॅब्युलस ॲज अ डायरेक्टर. बरं, तुम्ही चित्रपटात अभिनय करताय ही बातमी फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये झालेली आहे. आज अनेक इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये सुद्धा याबद्दल आर्टिकल्स आलेत. तुमच्या अनेक स्नेहीजनांना, मित्रमंडळींना याबद्दल माहिती कळलेली आहे. त्यांनी सुद्धा फेसबुकवरती शेअर केलेले ट्रेलर्स. आणि असेच एक स्नेहीजन आहेत तुमचे, ज्यांना इतका आनंद झाला तो ट्रेलर बघून की त्यांना प्रत्यक्ष इथे येऊन तुमचं अभिनंदन करावंसं वाटलंय. आणि ते खास एक सरप्राईज म्हणून तुमच्या भेटीला आलेत. तेव्हा आपण त्यांना बोलवूया का? हो माय गॉड. प्लीज वेलकम तालवाद्यांचे जादूगार तौफिक कुरेशी सर. व्हाट अ सरप्राइज. क्या सरप्राइज है यार, कमाल है. प्लीज सर, प्लीज कम ऑन द स्टेज. दिस इज टू मच है. मेरे म्यूजिक लॉन्च में कभी ऐसे कुछ कोई सरप्राइज दिया नहीं कभी. हे खास अभिनयासाठी. थैंक यू सो मच, थैंक यू. दिस इज अ बिग सरप्राइज. आणि इसको कहाँ छुपा के रखा था आप लोग? यू नो, डूइंग अ प्रोजेक्ट लाइक दिस, लाइफ में एक अपॉर्चुनिटी मिलता है. एंड अरे गीतिका इज आल्सो देयर, मिसेस तौफिक कुरैशी. लेट्स हैव अ लाउड राउंड ऑफ अप्लॉज. कमाल है. कमाल है. नहीं अरे यार, मैं तो मतलब सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आणि काय आहे की शंकर के लिए ये एक नया पन्ना उसकी ज़िंदगी में जो पलटा है अभी, तो उसके लिए मुझे बहुत गर्व है उसके ऊपर. मैं बहुत प्राउड फील कर रहा हूँ. और शंकर की बहुत सारी पहली चीज़ों में मैं उसके साथ रह चुका हूँ. जैसे पहला उसका एल्बम भी ब्रेथलेस, उसमें भी मैंने बजाया. उसकी पहली फिल्म मिशन कश्मीर, उसमें भी मेरा योगदान रहा. और आज उसका ये पहला जो एक कदम उसने उठाया है बतौर एज एन एक्टर, और मैं बहुत बहुत खुश हूँ कि आज उसमें भी मेरा एक छोटा सा हिस्सा हो रहा है. और मैं विश करता हूँ और मैं उसको ऑल द बेस्ट देता हूँ कि ये जो कटियार निकली है ये ऐसे कलेजे में जाके लगे कि ये घाव लोग जिंदगी पर ना भूलें. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू तौफिकजी, तुम्ही आलात आणि खरोखरच आमच्यासाठी खूप मस्त सरप्राईज होतं.